हे बघा मित्रांनो, नेहा आणि मी वानखेडे स्टेडियम जात आहोत क्रिकेट बघायला. पहिल्यांदाच जात आहोत. पाहू शकता आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार आहोत लवकरच. पाहू शकता अशा प्रकारे. चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला दाखवतो. चलो, हे बघा मित्रांनो, हे भायखळा रेल्वे स्टेशन आहे. आता यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे VT स्टेशन. हे बघा मॅडम, या नेहा मॅडम आहेत. आम्ही चाललो वानखेडे स्टेडियमला मॅच बघण्यासाठी. आता ते स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आला बघा छत्रपती शिवाजी महाराज आणि समोरच स्टेशन आहे. तर मित्रांनो, आम्ही पहिल्यांदाच वानखेडे स्टेडियमला चाललो आहे मॅच बघण्यासाठी. मोठ्या क्रिकेटची मॅच नाही, साध्या सिंपल लोकांची आहे. बघूया कशी आहे, काय आहे. ते टुर्नामेंट वगैरे T20 असं खेळतात त्यांची. तर बघू आता चांगली का कशी आहे. चला, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला दाखवतो. मी पहिल्यांदा माझ्या ब्लॉगमध्ये वानखेडे स्टेडियम आणि मी पण पहिल्यांदाच बघणार आहे जवळून. लांबून तर बघितलं पण जवळून नाही बघितलं. पहिल्यांदाच या मॅडम संगती जाण्याचा संधी आलेली आहे. योग आलेला आहे हिच्या. हे बघा अशा प्रकारे इथं थांबली, क्रॉसिंग लागली गाडी. चला, व्हिडिओमध्ये शॉट पण राहतो. ट्रेनचं जाळं बघा कसं पसरलेलं आहे. आणि इथं गाणं चालू आहे, हक्कर दे आपले. पुढील स्टेशन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पायदान. हे बघा मित्रांनो, आम्ही फायनली उतरलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आता जातोय बसने किंवा टॅक्सीने जाऊन वानखेडे स्टेडियमला. बघा या अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ब्रिटिशकालीन बांधलेलं पाहू शकता. हे आहेत मॅडम. हे बघा अशा प्रकारे इथलची मोठी गाडी आहे. ब्रिटिशकालीनच आहे ही गाडी पण पाहू शकता. आणि हे लोकल आहे लाईनीत. हे बघा ब्रिटिशकालीन फॅन, तीन पानाचा फॅन किती मोठा आहे. चलो, हे बघा मित्रांनो, आम्ही ॲक्वा लाईननी CSTने ॲक्वा लाईननी दुसऱ्या स्टेशनला जाणार आहोत. पाहू शकता या जमिनीच्या खाली मेट्रो स्टेशन बनवलं आहे. पाहू शकता. कधी आपण पाहूया आता मेट्रो कशी येते. तर हे बघा मित्रांनो, आम्ही कप परेडला जाणार आहोत. तिथून जवळ आहे वाटते वानखेडे स्टेडियम. की तिकडं जाणारी ट्रेन आली. आम्ही इकडं येणार आहे. आमची कप परेडला जाणारी शेवटचं स्टेशन आहे. बघा मित्रांनो, आम्ही पहिली बसलो मेट्रो. अशा प्रकारे गाडी आहे बघा ही. आम्ही जाणार कप परेडला चर्चगेटच्या पुढं. हे बघा मित्रांनो, आता सरळ गाडी दिसते. आता कशी मोडते बघा. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे ही गाडी एकली सुंदर आहे. पाहू शकता. आत बाहेरचं काहीच दिसत नाही, सगळं आतलंच दिसतंय. कारण ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे. चला, हे बघा उतरलो मित्रांनो फायनली कप परेडला. हे अशा प्रकारे ही मेट्रो गाडी आहे बघा. याच गाडीतून आम्ही बाहेर आलो. चलो आता वरती जाऊया. हे बघा मित्रांनो, प्रेसिडेन्सी हॉटेलला यावं लागले 2 तिकीटं घ्यायला. दीपक चव्हाण भाऊ यांच्याकडनं हे तिकीटं घेतली. या मित्रांनो आलू भुजा खायसाठी. तर चला, आम्ही टॅक्सीने जात आहोत वानखेडे स्टेडियमला. 3 ते 4 किलोमीटर आहे. बघू आता किती वेळ लागतो. 2लाच मॅच सुरू झाले, पण आम्हाला यायला जरा उशीर झाला. बघू आता आजमध्ये एंट्री देतात. 20 ओव्हरची मॅच आहे. पाऊस आता किती टाईम लागतो काय नाही. 2 वाजल्यापासून सुरू झाली आहे तर 7 वाजेपर्यंत पाहू शकता. तर चला, हे बघा आलू भुजा खायला लागले. बघा मित्रांनो, नरमेन पॉईंट आहे म्हणजे मरीन ड्राईव्ह. आपण इथं जाणार आहोत संध्याकाळी. आणि इकडं वानखेडे स्टेडियम आता हे जवळच आहे.
बघा मित्रांनो, हे वानखेडे स्टेडियम आहे, बॅक साईड आहे ही. आम्ही 6व्या गेटने जातो आहे आतमध्ये. हे नाही इकडे. चला हे बघा मित्रांनो, 14 गेट नंबरपासून एंट्री आहे आम्हाला. हे बघा मित्रांनो, फायनली आम्ही आलोच वानखेडे स्टेडियम. चर्च गेट स्टेशनच्या बाजूलाच आहे मित्रांनो वानखेडे स्टेडियम, जास्त लांब पण नाही. असे मॅच चालू येते. पहिल्यांदा आम्ही वानखेडे स्टेडियममध्ये पाऊल ठेवलेलं आहे. या पहिलं मी गेलो होतो DY पाटील स्टेडियमला. आता वानखेडे स्टेडियम आलो आहे. जे ब्लॉग आहे. कसं वाटतंय? मस्त वाटतंय, गरम ते आहे ना. जे VIP लोक असतात ते तिथे बसतात बघा त्या काचाच्या रूममध्ये. अँकरिंग पण तिकडून होते, अँकरिंग इकडून होते वाटते. तर या अशा प्रकारे वानखेडे स्टेडियम 7 वाजेपर्यंत मॅच चालू आहे. तर पाहू शकता मित्रांनो, मी आणि नेहा दाखवतोय, आम्ही दोघं आलेलो आहोत. असं मी बॅक कॅमेऱ्याने दाखवलं की असं वाटतं की टी व्हीमध्ये बघतोय, पण नाही, आम्ही समोरासमोर आलो आहे वानखेडे स्टेडियममध्ये. पहिल्यांदा पाय ठेवलेला आहे. तर ही साधी सिंपल मॅच आहे. अशा मोठ्या क्रिकेटरची नाही, म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा असे मोठमोठे जे क्रिकेटर त्यांची नाही. ही साधी सिंपल मॅच आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे. हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी कॅमेरा दाखवतो बघा कसा पळत होतो. जे आपण स्क्रीनवर बघतो ना, बॉल कुठे गेला काय गेला, तो हा कॅमेरा सगळं शूट करतो. हाही असेल आणि अजूनही बरेच कॅमेरे असतील, पण मला हाच दिसते आतापर्यंत. वरती लटकवलेला कॅमेरा येतो. आणि मी टी व्हीमध्ये नाही तर साक्षात स्टेडियममध्ये आहे. या पोरीला बघून तुम्हाला माहीत होत असेल. आणि असं वाटतं की मी टी व्हीमध्ये बघतो आहे. टी व्हीमध्ये बघल्यासारखंच वाटतं आहे. हे बघा, हे बघा मित्रांनो, मी परत तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. असं वाटतं की मी टी व्ही समोर बसलो, एवढी मोठी स्क्रीन लावली, पण नाही, ते ओरिजिनल आहे. पाहू शकता. हे बघा मित्रांनो, कावळा स्टेडियममध्ये आला आहे क्रिकेट खेळायला. आणि इकडं छक्का चौका लागला की इकडं वाजवणारे त्यांचे माणसं. विकेट चौका लागला तर हे वेगळ्या वेगळ्याचे माणसं ते, नाही ते एकाचेच असतील, दोघाचे असतील पैसे दिलेले. अशा प्रकारे पाहता. हे बघा मित्रांनो, तुम्हाला स्टॅच्यू दाखवतो. क्रिकेटरचा स्टॅच्यू येतो. आणि हे आहे स्टेडियम. कोणी चौका 6 पण मारत नाही, सगळे प्लेस करत आहेत. पाहू शकता मित्रांनो, काही बॉल आणि काही रन बाकी आहेत. आणि यांना 2.5 मिनिटाचा ब्रेक मिळालेला आहे. तर अशी यांची मीटिंग चालू आहे. आणि जे ब्लॅक कलरचे जांभळ्या कलरचे शर्टवाले ते साफसफाई करायला झाले तिथं. पाहू शकता. 5, 4, 3, 2, 1. कॅमेरा बघा किती खाली आला आहे, चाललाय परत वरती. 6 मारला मित्रांनो. चौका मारला म्हणून ते नाचायला आलत्या. बँजो वाजू लागला. आणि स्टेप तर बघितलं तुम्ही किती भारी होता. हे बघा मित्रांनो, ती निळेवाली टीम जिंकली आहे आणि ती पिवळी दिसते ती हारली आहे. संपली मॅच. जिंकलेली आहे. मॅच झाल्यानंतर अशा साफसफाई करतात बघा स्टेडियमची नाही, म्हणजे ती पिच असते त्याची. बॅक एंड. हां, अशा प्रकारे इथे साफसफाई होते, माती वगैरे झाडणं. आणि आम्ही बसलोय अशा प्रकारे. There's another match coming up in the evening. Stay tuned for that. And that's it from the presentation ceremony. हे बघा मित्रांनो, मी नेहाला बोललो की माझा व्हिडिओ कारण वाटलं पाहिजे, मी स्टेडियमला आलो आहे म्हणून. पाहू शकता, हे अशा प्रकारे वानखेडे स्टेडियम आहे. आपल्या मुंबईमधलं एकमेव स्टेडियम पाहू शकता. आणि मुंबईतील सगळ्यात मोठं स्टेडियम, मुंबईतलं एकच स्टेडियम आहे. ज्या स्टेडियमचं नाव आहे वानखेडे स्टेडियम.
तर मित्रांनो अशा प्रकारे ही मॅच होती. आम्ही लेट आलो, 2ची मॅच होती. आम्ही आलो 3ला का 4ला. आता मॅच संपली आहे. तेव्हा तिथे मीटिंग चालू आहे त्या सगळ्यांची. जे मॅच जितले त्यांचा इंटरव्ह्यू चालू आहे, विचारपूस करणार. न्यू टीम जितली आहे, फोटोशूट चालू आहे आणि वर्ल्ड कप वगैरे द्यायचं चालू आहे त्यांचं. आणि इकडं साफसफाई चालू आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवड असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. आणि ते बघा तिथे हे सगळ्या जेवढ्या मॅच झाल्यात ना सकाळी 9 वाजल्यापासून, तेवढ्या सगळ्यांचे फ्लॅग लावले तिथे. अशा प्रकारे यांची सगळ्यांची मॅच होती इथे सकाळपासून. तर चला कमेंटमध्ये कळवा. चला बाय. जय भारत.